भरपूर बाप्पा असणार आहे. 1 फुटापासून ते 2-2.5 फूट 25 वर्ष झालेत. 25 वर्ष गजमुख अवतार असणार आहे. पाहू हा बघा सूर्यफुलावर बसलेला बाप्पा आहे. 1 फुटामध्ये मस्त असे सजवलेले आहे. असा कृष्ण रूप अवतार पाहायला भेटणार. मला फेटा असा पाहायला भेटणार. नारळावर आरूढ झालेला कोली बाप्पा असणार. मागच्या वर्षी जो ट्रेंडिंग गणपती तुम्हाला पाहायला नाम पाहू शकता तुम्ही असा असणार. मधला कृष्ण अवतार तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 2 फुटी बाप्पा असणार आहे. हा बघा दागिन्यांनी सजवलेला बाप्पा तुम्हाला सिंहावर आरूढ झालेला बाप्पा. लालबागचा राजा तुम्हाला पाहायला भेटणार. पाहू शकता फेटा काहीतरी युनिक वाटतोय. तुम्हाला बाप्पा नाम पाहायला भेटणार आहे. हा बघा दोन्ही बाप्पा तुम्हाला हे बघा पाहायला भेटणार. 1 फुटापासून ते 4 फुटापर्यंत आमच्याकडे मूर्ती तयार होतात. तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा वीर या चॅनलवर. आणि आजपासून आपण बाप्पा सिरीजला स्टार्ट करणार आहोत. प्रिव्हियस आपला बाप्पा सिरीज 2025 होता, त्याचा मस्त असा रिस्पॉन्स तुम्ही दिलात. आणि आता नेक्स्ट वन असणार आहे. या सिरीजचं नाव मी ठेवणार आहे पेन हमरापूर गणपती 2026. सो चला करूया व्हिडिओला सुरुवात. बोलूया गणपती बाप्पा मोरया. आणि मंडळी आलेलो आहेत. पहिली चित्रशाला असणार आहे सतीश चित्रशाला तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. हे बघा आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेत. चला आतमध्ये जाऊया आणि बघूया कोणकोणते गणपती रेडी झाले. मंडळी जसं आपण एंट्रन्स करतो तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहेत. हे बघा भरपूर बाप्पा असणार आहे. 1 फुटापासून ते 2-2.5 फूट 3 फूट मॅक्झिमम 3 फूट सध्या झालेले आहेत. सो एक गणपती दाखवण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. पहिले पाहू शकता फर्स्ट वन गणपती असणार आहे. मोरावर बसलेला असणार आहे, आरूढ असणार आहे. हा बघा कृष्ण अवतार असणार आहे. हा 1 फुटामध्ये असणार आहे. तसंच दुसरा गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. नॉर्मल असणार आहे. हे गणपती तुम्हाला पेंटिंग केलेले असणार आहेत. आणि इकडं गजमुख अवतार असणार आहे. पाहू शकता तुम्ही हत्तीचा मस्त असं सोंड दाखवली बघा. पाहू शकता तुम्ही. इकडं तुम्हाला अर्धा फूट म्हणजे पाऊण फूट असणार आहे, अर्धा नाही. आणि मस्त असं चंद्रावर बसलेला कृष्ण अवतार बाप्पा पाहायला भेटणार आहे. हे आता सर्व 1 फुटाचे गणपती चालू झालेले आहेत. हे बघा मस्त असं आसनस्थ असणार आहेत बाप्पा. आणि हा तुम्हाला विष्णू अवतार पाहायला भेटणार आहे. आणि नेक्स्ट वन असणार आहे. हा बघा सूर्यफुलावर बसलेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि चंद्रकोर पण पाहू शकता बाप्पाला असणार आहे. हा बघा हा गणपती असा असणार आहे. आणि नेक्स्ट वन असणार आहे मस्त असा काहीतरी युनिक असणार आहे. इकडं तुम्हाला काजू अननस वगैरे पाहायला भेटणार आहे. आणि फलांवर बसलेला बाप्पा याला बोलला जातो आहे. आणि बालमूर्त असणार आहे. हे बघा दगडूशेठ हलवाई बाप्पा असणार आहे. 1 फुटामध्ये असणार आहे हा बाप्पा. हा बघा नॉर्मल पेंट केलेला असणार आहे. इकडं नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. गरुडा व आरूढ झालेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि फ्लोरोसंटमध्ये तुम्हाला त्याचं धोतर पाहायला भेटणार आहे. हा बघा आणि बाप्पा नाम पाहू शकता असं असणार आहे. ते आता नेक्स्ट वन असणार आहेत. 1 फुटामध्ये मस्त असे सजवलेले आणि धोतर पाहू शकता पूर्ण असा गोल्डन कलर असणार आहे. पितांबर पण सेम मॅचिंग असणार आहे. आणि फेटा लावलेला असणार आहे बाप्पाला. हा बघा मला शंकर रूप अवतार पाहायला भेटणार आहे. इकडं नंदी असणार आहे. नंदीवर आरूढ झालेले बाप्पा पाहायला भेटणार आहे शंकर रूप अवतारामध्ये. पाहू शकता इकडं मस्त असा कृष्ण रूप अवतार पाहायला भेटणार आहे. नाम पण पाहू शकता. आणि फेटा बघा मस्त असं सुरेख सजवला आहे. पिंकिशमध्ये असणार आहे. आणि इकडं पंचनाग तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पंचनागावर आरूढ असणार आहे बाप्पा. आणि मस्त असा पितांबर पण तुम्ही पाहू शकता. शायनीमध्ये पितांबर असणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हे बघा असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. पितांबर पाहू शकता रेडिशमध्ये असणार आहे. आणि धोतर पाहू शकता व्हाईट असणार आहे. आणि हा बघा तुम्हाला फेटा असा पाहायला भेटणार आहे. नाम पण पाहू शकता बाप्पाचं असं नाम असणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला 1 फुटी असणार आहे. मस्त असा सजवलेला बाप्पा असा उंदरावर आरूढ असणार आहे. नेक्स्ट वन युनिक बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा नारळावर आरूढ झालेला कोली बाप्पा असणार आहे. आणि वर तुम्हाला एकविरा नाव असणार आहे. हा बघा टोपी पण कोल्यांसारखी असणार आहे. हा कोली बाप्पा बोलला जातो. आणि नारळावर आरूढ असणार आहे. हा बघा आणि खाली एक मासा पण आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. पाहू शकता हा बघा मस्त असा फेटा केलेला आहे, सजावट केलेला आहे. आणि इथं तुम्हाला पितांबर वगैरे पाहायला भेटणार आहे. हा बघा धोतर पण पाहू शकता तुम्ही. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार. मंडळी आता नेक्स्ट वन असणार आहे 1.5 ते 2 फुटामध्ये तुम्हाला दगडू मस्त हा सजवलेला पाहायला भेटणार आहे. हा बघा हिऱ्यांनी वगैरे सजवला आहे. आणि कानात पण पाहू शकता मोर पाहायला भेटणार आहे. शेला तुम्हाला धोतर आणि पितांबर तुम्ही पाहू शकता असं दिसणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. हा 1.5 ते 2 फुटी असणार आहे. असं नसतं दगडू गणपती असणार आहे. गणपती असणार आहे. विठ्ठल रूप अवतार असणार आहे. पितांबर तुम्हाला मँगो टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. आम्हाला कमरपट्टा वगैरे पाहायला भेटणार आहे. आणि नाम पाहू शकता तुम्हाला विठ्ठल नाम असणार आहे. आणि दोन्ही साईडला तुम्हाला मासे मुकुटाला पाहायला भेटणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा बाप्पा असणार आहे पूर्ण बाप्पा. नेक्स्ट वन असणार आहे मागच्या वर्षी जो ट्रेंडिंग गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे तोच असणार आहे. धोतर पाहू शकता पिंकिश टाईप असणार आहे. आणि त्याच्यावर डिझाईन असणार आहे. आणि
नेटमध्ये असणार आहे, स्काय ब्ल्यूमध्ये असणार आहे. मस्त असा पिंकिश मोत्यांनी सजवलं आहे बाप्पाला आणि बाप्पा नाम पाहू शकता तुम्ही असं असणार आहे. आणि फेटा बाप्पाचा पाहू शकता, 3 मोरपंख असणार आहे आणि इकडं मस्त असा कृष्णाचं हातात बासरी जशी आहे तसा हा फेटा असणार आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही. हा पूर्ण गणपती तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. पण हा बाप्पा असणार आहे. हा बघा तुम्हाला याचा जो मुकुट आहे तो तुम्हाला पूर्ण मोरपंखाने सजवलेला असणार आहे. बाप्पांना मासा असणार आहे आणि पितांबर तुम्ही पाहू शकता. हा बघा धोतर जो आहे तो तुम्हाला असा स्काय ब्लू टाईपमध्ये असणार आहे आणि किनारपट्टी असणार आहे आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन गणपती असणार आहे राधाकृष्ण अवतारामधला कृष्ण अवतार तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा मस्त असा फेटा सजवला आहे आणि नाम पाहू शकता, चंद्रकोर असणार आहे, हातात बासुरी दिलेली आहे आणि धोतर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा आणि तुम्हाला पितांबर वगैरे पाहायला भेटते. हा बघा आणि पूर्ण गणपती तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. हा 2 फुटी गणपती असणार आहे, कृष्णरूप अवतार असणार आहे आणि मोर असणार आहे. मोराच्या खालचा पिसारा पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन गणपती असणार आहे. धोतर तुम्ही पाहू शकता. हा बघा असं असणार आहे. 1 साईड लोड असणार आहे बाप्पाला. हा बघा आणि तुम्ही पितांबर पाहू शकता आणि इकडं बाप्पा नाम तुम्हाला त्रिशूल अवतार पाहायला भेटणार आहे आणि बॅक साईडला तुम्हाला मोरपंख पाहायला भेटणार आहे. मुकुट मस्त असं सजवलं आहे बाप्पाचं आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार आहे. हा 2 फुटी बाप्पा असणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे मस्त असा तुम्हाला गरुड पाहायला भेटणार आहे आणि गरुड आसन असणार आहे. बॅक साईडला तुम्हाला गरुडाचे पंख पाहायला भेटणार आहे आणि मस्त असं सजवलं आहे. व्यंकटेशा नाम तुम्हाला बाप्पाच्या अंगावर पाहायला भेटणार आहे. हा बघा माथ्यावर आणि वर तुम्हाला मुकुट मस्त असा सजवलेला पाहायला भेटणार आहे. पितांबर वगैरे पाहू शकता. हा 2 फुटी बाप्पा असणार आहे. हा बघा गरुड आसन धारण केलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा तुम्हाला नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे मस्त असं पितांबर तुम्हाला पिंकिश कलर पाहायला भेटणार आहे आणि पूर्ण दागिन्यांनी सजवलेला बाप्पा हा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा मुकुट पण तुम्हाला छान असा पाहायला भेटणार आहे आणि इथं तुम्हाला नाम पाहायला भेटणार आहे आणि हे बघा हा पूर्ण बाप्पा तुम्हाला असा असणार आहे. हा 2 फुटी बाप्पा असणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे मल्हार रूप अवतारामध्ये बाप्पा असणार आहे आणि हा बघा हा ड्रेसिंग असणार आहे बाप्पाचं. सेम मल्हार रूप अवतार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि इकडं तुम्हाला पगडी पण सेम खंडोबासारखी पगडी पाहायला भेटणार आहे. ही बघा ब्रॉच वगैरे मस्त मारलेलं आहे. नाम तुम्हाला पाहायला भेटते बाप्पाचा आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. हा बघा नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे मस्त असं शुभ्र अवतारामध्ये तुम्हाला पितांबर आणि धोतर पाहायला भेटणार आहे आणि मस्त असं रेडिश डायमंडने सजवलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता. बाप्पाचा फेटा पण तुम्हाला मस्त असं सुरेख सजवलेला पाहायला भेटणार आहे आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार आहे. मंडळी नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे मस्त असं सिंहावर आरूढ झालेला तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे आणि पितांबर पाहू शकता काहीतरी युनिक असणार आहे. कलर पण तुम्हाला पाहायला भेटते पितांबराचा आणि हा बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. मुकुट पाहू शकता मस्त असं फेट्याने सजवलं आहे आणि बाप्पा नाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा बाप्पा नाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे आणि हा पूर्ण बाप्पा 2 फूट असणार आहे. हा बघा मस्त असा सजवलेला बाप्पा आहे. सिंहावर आरूढ झालेला बाप्पा असणार आहे. मंडळी इकडं सिंपल पेंटिंग केलेला बाप्पा असणार आहे. जास्वंदावर बसलेला म्हणजे जास्वंदावर आरूढ झालेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बाप्पा नाम असा असणार आहे आणि हा पूर्ण बाप्पा तुम्हाला 1.5 ते 2 फूट असणार आहे. हा बघा मंडळी सेम दुसरा एक गणपती बाप्पा असणार आहे जो तुम्हाला जास्वंदाच्या फुलावर आरूढ झालेला पाहायला भेटणार आहे आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता. सिंपल बाप्पा पेंट केलेला असणार आहे आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. 2 ते 2.25 फुटी असणार आहे हा बाप्पा. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे मस्त असं पितांबर ड्युअल टोनमध्ये पितांबर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. इकडं लालबागचा राजा तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि मस्त असं ब्रॉच वगैरे टाकलेले ते बघा डायमंड वर्क तुम्हाला पाहायला भेटणार आहे मुकुटावर पण. हा बघा रेडिशमध्ये डायमंड असणार आहे आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला लालबागचा राजा असा पाहायला भेटणार आहे. हा बघा नेक्स्ट वन गणपती आहे मस्त असं सजवलेलं असणार आहे. पितांबर तुम्हाला ब्लुइशमध्ये डिझाईनवाला पाहायला भेटणार आहे आणि इकडं तुम्हाला पाहू शकता मस्त असा दागिन्यांनी सजवलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. मुकुट आणि नाम तुम्ही पाहू शकता असं असणार आहे मुकुट नाम बाप्पाचा आणि फुल बाप्पा तुम्हाला हे बघा असा पाहायला भेटणार आहे. हे पाहू शकता एक सिंपल बाप्पा असणार आहे. शुभ्र वस्त्र धारण केलं आणि फेटा पण शुभ्र पाहायला भेटणार आहे. नाव नाही माहिती आहे या बाप्पाचं पण मस्त असं सुरेख तुम्हाला नाम पाहायला भेटते बाप्पाचं. हा बघा आणि फेटा पण काही सुरेख मारलेला आहे आणि कपड्याचा असणार आहे पूर्ण आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार आहे. हा असा बाप्पा दिसणार आहे. तरी पाहू शकता इकडं तुम्हाला दगडू पाहायला भेटणार आहे. मोठा दगडू असणार आहे. 2 ते 2.5 फूट असणार आहे
आणि मस्त असं सोंडेवर आर्ट वर्क केलेलं आहे, हे बघा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पाच्या कानात तुम्हाला मोर पाहायला भेटणार आहेत, हे बघा दोन्ही साईडला. आणि मस्त असं दगडू सजवलेला आहे पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार आहे. आणि नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे 1 ते 1.5 फूट असणारा बाप्पा. मस्त असं तुम्हाला पितांबर रेडिशमध्ये पाहायला भेटणार आहे आणि त्याच्यावर सिल्वर डिझाईन असणार आहे. आणि हा बघा मान्यांनी सजवलेलं असणार आहे, हे बघा. आणि इकडं मस्त असं हिरे लावलेत आणि मणी असणार आहेत. आणि वर फेटा पण पाहू शकता, फेटा पण मस्त असं असणार आहे. मोरपंख बाप्पाला पाहायला भेटणार आहे. इकडं हातात त्रिशूल असणार आहे, पाहू शकता तुम्ही. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा असं पाहायला भेटणार आहे. मंडळी पाहू शकता हा एक असणार आहे, शुभ्र असं धोतर असणार आहे. शायनिंगमध्ये धोतर तुम्हाला पाहायला भेटणार आहे, तुम्हाला नेटमध्ये असणार आहे. आणि मस्त असं हिऱ्याने सजवलं आहे. आणि फेटा पाहू शकता, फेटा काहीतरी युनिक वाटते, हा बघा फेटा काही युनिक वाटते, पाहू शकता तुम्ही. आणि बाप्पानाम पण पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला असं दिसणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे पूर्ण बाप्पा. 2 ते 2.5 फुटामध्ये मस्त असं पेंटिंग केलेलं बाप्पा असणार आहे, हा बघा तुम्हाला धोतर पाहायला भेटणार आहे. आणि इकडे आहे मस्त अशी डिझाईन केलेली असणार, सिम्पल असणार आहे पेंटिंग केलेलं. आणि नाम बाप्पाचं पाहू शकता, हा नाम असणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला 2 फुटी हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. दुसराही बाप्पा असणार आहे, मस्त असा ग्रीनिश टाईपमध्ये तुम्हाला धोतर पाहायला भेटणार आहे बाप्पाचा. आणि पिंकिश टाईपमध्ये. आणि बाप्पानाम पाहू शकता, विठ्ठलनाम टाईप असणार आहे बाप्पानाम. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला 2 फुटी असणार आहे, हा बघा हा असा पाहायला भेटणार. हे पाहू शकता नेश्वन गणपती असणार आहे, 2.5 फूट गणपती असणार आहे, 2.5 ते 2.25. आणि पितांबर पाहू शकता शुभ्र असणार आहे, त्याची किनार असणार आहे येल्लोमध्ये असणार आहे. आणि इकडं तुम्हाला किनारपट्टी पाहायला भेटणार आहे, ही बघा मस्त अशी तुम्हाला बाप्पानाम पाहायला भेटणार आहे, हा बघा त्रिशूल अवतार असणार आहे. आणि इकडं तुम्हाला त्रिशूल हातात पाहायला भेटणार आहे. आणि मुकुट पाहू शकता, फेटा मारलेला आहे मुकुटाला, हा बघा मस्त असा फेटा मारला आहे. आणि चंद्रकोर लावलेले आहे 1 साईड तुम्हाला कानाला. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे, हा 2.5 ते 3 फूट असणार आहे हा बाप्पा, हा बघा पण असणार आहे तेवढ्याच फुटीमध्ये असणार आहे बाप्पा. आणि पाहू शकता तुम्हाला मस्त असा धोतर पाहायला भेटणार आहे, हा बघा डिझाईनवाला धोतर असणार आहे, शुभ्र असणार आहे, शुभ्र कलरमध्ये पितांबर पाहायला भेटणार आहे. आणि त्याच्यावर पट्टी असणार आहे. आणि लाल हिऱ्यांनी मस्त असं सजवलं आहे बाप्पाला. आणि बाप्पाचं नाम पाहू शकता, हा बघा काहीतरी युनिक नाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि मुकुट पाहू शकता मस्त असं मोरपंखांनी सजवलं आहे आणि हिऱ्यांनी सजवलेलं आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे, हा पूर्ण बाप्पा असणार आहे. दोन्ही बाप्पा तुम्हाला हे बघा पाहायला भेटतात. मंडळी पाहू शकता हा एक सिम्पल गणपती असणार आहे, पेंट केला आहे. पण तुम्हाला धोतर पाहायला भेटणार आहे, हा बघा चॉकलेटी टाईपमध्ये काहीतरी युनिक कलर असणार आहे हा. आणि बघायला पण भारी वाटतं आहे. आणि पिंकिश थीममध्ये असणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता तुम्ही, बाप्पा असा असणार आहे. आणि फुल्ली बाप्पा तुम्हाला पेंटिंगमध्ये हा बाप्पा असणार आहे, हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. सिंहासनावर आरूढ असणार आहे आणि सुपासारखे कान असणार आहेत बाप्पाचे. मंडळी कारखान्यात आलेले आहेत, कारखान्यात दादा भेटला आहे. दादा आपलं नाव? सतीश नारायण पाटील. ओके. आणि कला केंद्राचं नाव काय? सतीश चित्रशाला. ओके. आणि कधीपासूनचं ही चित्रशाला असणार आहे? हे 25 वर्ष झालेत. 25 वर्ष झालेले. आणि आपल्याकडे किती फुटापासून किती फुटापर्यंत गणपती पाहायला भेटणार आहे? 1 फुटापासून ते 4 फुटापर्यंत आमच्याकडे मूर्ती तयार होतात. मूर्ती तयार होतात. आणि सजावट वगैरे सर्व असणार आहे? सजावट करून जसं कस्टमरचे रिपार्ट असते त्याचं आम्ही ते सजावट करून देतो. आणि हे गणपती आपले इथून शिफ्ट पण होतात? हो, इथून डिलिव्हरी वगैरे असते का? ऑल इंडियामध्ये जातात. ऑल इंडियामध्ये जातात. ओके ओके दादा, धन्यवाद. तर हे बॅक वर्क तुम्हाला पाहायला भेटणार आहे, हा बॅक साईडचा वर्क असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फिनिशिंग केली जाते. प्रत्येक गणपतीची ही बघा फिनिशिंग करताना तुम्हाला पाहायला भेटणार आहे प्रत्येक जण, हे बघा. आणि हीच पहिली स्टार्टिंग असते, पहिली गणपतीला फिनिशिंग केली जाते. आणि इकडं दादूस वगैरे बसलाय. दादूस नाव काय तुझं? ओके. आणि किती वर्षापासून करतोस काम हे? 8 वर्ष आली. 8 वर्ष आली इथं सतीश कला केंद्रामध्ये. ओके. आणि ही काय फिनिशिंग असणार आहे ना पहिली बाप्पाची? बरोबर फिनिशिंग द्यावाची. फिनिशिंग देवाची. त्याच्यानंतर काय काय असणार आहे? त्याच्यानंतर बॉडी कलर मारायची. ओके नंतर पॅच कलर भरायचा. ओके नंतर शेडिंग करायची. ओके. नंतर आखणी गोल्डन. ओके. मग फिनिशिंग होऊन डायरेक्ट डेमोला टाकला जाईल तो. डिस्प्ले टाकायचा. ओके दादूस. कुठला तू? दादरचा. ओके दादूस, धन्यवाद. बघा मंडळी, जशी ती फिनिशिंग झाली इकडं बॉडी पेंट वगैरे केले जातात, आखणी वगैरे केली जाते. आणि इकडं बघा बॉडी पेंट ऑलरेडी झालेली आहे, आता पेंटिंग चालू केलेली आहे. हे बघा या साईडला आखणी करतात, हे दादा आखणी करतात. हे बघा छोटी छोटी गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे
अर्धा ते पावणा एक म्हणजे 1 फूट पर्यंत असणार आहेत. आणि अवतार तुम्हाला बघा कसले पाहायला भेटणार आहेत. हे बघा डिफरंट गणपती असणार आहे. आणि दादा आखणी करतात. दादा नाव काय आपलं? ओके. आणि कुठले दादा आपण? गावातलंच. ओके. आणि ही आखणी चालू आहे ना आता? हा किती फूट असणार आहे? 1 फूट गणपती असणार आहे? 1 फूट ते 1 फूट 2 फूट असेल. ओके. आणि किती वर्षापासून ही करता तुम्ही? 7-8 वर्ष झालं. 7-8 वर्ष झाली. ओके. फक्त आखणीच करता का? ओके. थँक्यू दादा. आणि इकडं अजून एक दादा आहेत. हे बघा हे आता कलरिंग चालू आहे. म्हणजे बॉडी पेंट मारलेली आहे. बॉडी पेंट नंतर तुम्हाला धोतर कलर वगैरे मारला जातो, तेच कलर मारतात दादा. हे बघा मंडळी, बॉडी पेंट झाल्यानंतर पेंटिंग करून झाली, त्याच्यानंतर रेखाटनं केलं जातं, तेच हे इथं केलं जाते. शेडिंग ज्याला बोललं जातं. आणि दादूस असणार आहे. दादूस नाव काय? श्रेयस. ओके. आणि दादूस इथलाच? ओके. आणि किती वर्षापासून करतोस तरी हे? मागच्या वर्षापासून. ओके दादूस. तरी किती टाईम जाते एका गणपतीला? अर्धा तास जातो शेडिंग करायला फक्त. मग जसा मोठा असेल गणपती तसं शेडिंगला टाईम लागेल ना? ओके. हा किती फुटाचा आहे तरी गणपती? 2 फूट असणार आहे. ओके दादू, धन्यवाद. आणि हे बघा शेडिंग असणार आहे, प्लस सिंहासन वगैरे असेल त्याला कलर असेल तो पण मारला जात आहे. आणि दादूच करतोय ते काम. चला तर मंडळी, ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ही सिरीज अशीच कंटिन्यू राहणार. आणि भेटूया अजून एका चित्रशालेमध्ये. चला, टिल देन टेक केअर. बाय.